वरळी NSCI डोममध्ये आदित्य ठाकरेंची मनसेच्या नेत्यांसोबत बैठक। विजयी मेळाव्यासंदर्भात उबाठा आणि मनसेच्या नेत्यांची चर्चा। चर्चेनंतर नेत्यांकडून डोम परिसराची पाहणी। ठाकरे बंधूंचा उद्या विजय मेळावा। विजय मेळाव्याला मंचावर केवळ ठाकरे बंधू हजर असणार। मेळाव्याची निमंत्रण पत्रिका न्यूज 18 लोकमतवर। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा। अमित शहांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमातल्या घोषणेमुळे वादाला सुरुवात। आगे चलो, हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून। त्यांनी पहिला आरसा पाहावा। उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवत एकनाथ शिंदेंचा पलटवार। तर अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केलेल्या भाषणातला व्हिडिओ। संजय राऊतांकडून स्पष्टीकरण। त्रिभाषा समिती नेमणारे उद्धव ठाकरे होते। सूत्र स्वीकारणारेही ठाकरे आणि मेळावा घेणारेही तेच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावरनं टोला। जर माझे मराठी बोलणे अस्खलित असेल तर मला मारहाण करावी लागेल का? मला मराठी बोलायला लाज वाटते। मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा। उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना दिलं आव्हान। परप्रांतीयांच्या मोर्चानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी संघटना आक्रमक। 8 तारखेला मराठी संघटनांचा मोर्चा। मराठी संघटनांचं पोलीस उपायुक्तांना निवेदन। बदलापुरात किसन कथोरेंच्या घरासमोरचा गोळीबार। शिवसेना उपशहर प्रमुखाच्या सांगण्यावरनं गोळी लागलेल्या अल्ताफ शेखचा गंभीर आरोप। पोलिसांकडून तपास सुरू। आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश। प्रकाश आंबेडकरांनी स्वतः केला होता कोर्टात युक्तिवाद।